लाडक्या सोनलचे लग्न झाले आणि माईंना आता लेकाच्या साहिलच्या लग्नाचे वेध लागले. मुली बघणं सुरू होतं आणि साहिलने ऋतूला पसंत केलं. माईंना तशी ऋतू काही फारशी आवडली नव्हती. दिसायला सावळी, अगदी बारीक चणीची, तर साहिल अगदी गोरा गोमटा. पण साहिलला आवडली म्हणून कुठलीही हरकत न घेता अगदी थाटामाटात साहिल ऋतूचं लग्न झालं आणि ऋतूच्या रूपाने घरात सौख्य आलं. माईंनी ऋतूला अगदी मुलगीच मानलं होतं. दोघींचं सुंदर नातं बघून सोनलला सुद्धा त्यांचा हेवा वाटायचा. सोनलला तिच्या सासूबाईकडून अगदी थोडंही प्रेम मिळत नव्हतं. ऋतूला पुढे शिकण्यासाठी घरातून अगदी खूप प्रोत्साहन होतं. त्याप्रमाणे तिने तिच्या आवडत्या कोर्सेसला ॲडमिशन घेतली आणि लवकरच गोड बातमीही दिली. ऋतू अगदी आनंदात होती. तिचे सगळे लाड माई अगदी प्रेमाने पुरवत होत्या. ऋतूची परीक्षा नेमकी 9वा महिना लागल्यावरच आली. काय करावे असा प्रश्न सगळ्यांपुढे होता. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून 15 दिवस नक्कीच होते. इतक्यात काही डिलिव्हरी होणार नव्हती. मग ऋतूला परीक्षेला जाताना सोबत म्हणून माई जाऊ लागल्या. रोज पेपर पूर्ण होईपर्यंत त्या बाहेर बसून राहत. ऋतूची अवस्था बघता माईंना बाहेर बसण्याची परवानगी मिळाली. ही ऋतूची आई नाही तर सासू आहे असे कळल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा आणि कौतुकाचा धक्काच बसला. परीक्षा व्यवस्थित पार पडली आणि ऋतूने एका गोंडस परीला जन्म दिला. सगळेजण बाळाच्या कौतुकात मग्न होते. पण माईंनी आधी ऋतूला जवळ घेतलं आणि देवासोबतच तिचेही आभार मानले. परीच्या रूपाने घरात आनंद आला होता आणि ऋतूसुद्धा परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाली होती. देवाच्या आधी ती आईच्या पाया पडली होती आणि भरल्या डोळ्यांनी दोघींनी एकमेकींना मिठी मारली. परी 6 महिन्यांची झाली आणि ऋतूला एका छान जॉबची ऑफर आली. पण एक प्रॉब्लेम होता. 6 महिने दुसऱ्या शहरात ट्रेनिंगसाठी जावे लागणार होते. यावेळी सुद्धा आईने ऋतूला मुलाची साथ दिली. तू निश्चिंतपणे जा, आम्ही आहोत परीसाठी. असे निघून जातील बघ दिवस. जड पायाने ऋतू निघाली. आई घरी असल्यामुळे तिला परीची कसलीही काळजी नव्हती. कसेबसे ते दिवस संपले. ऋतू परत आली आणि समाधानाने तिची नोकरी सुरू झाली. तशा आईसुद्धा थकत चालल्यात. त्यांना परीच्या मागे धावणे होत नाही हे लक्षात आल्यावर ऋतू आणि साहिलने परीला पाळणाघरात ठेवण्याचा विचार बोलून दाखवला. तसं माईंच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या परीला मी नाही ठेवू देणार पाळणाघरात असं म्हणून त्या रडायला लागल्या. मग घरीच स्वयंपाकाला बाई ठेवली आणि प्रश्न सुटला. सोनल सारखी बोलवायची आईला तिच्याकडे, पण माईंचं नेहमी आपलं ऋतू, परी, साहिल हेच चालायचं. तूच ये राहायला असं म्हणत त्या तिला. जगात एकच सून आहे ग तुझी लाडकी, आता मलाही विसरलीस तू तिच्या पुढे असं म्हणून सोनल आईला नेहमी चिडवायची. अधूनमधून माहेरपणाला येऊन भावाचा संसार डोळे भरून पाहायची. आपल्या नशिबे हे सुख नाही याची मनोमन खंत तिला होती. किती हे केलं तरी सासूबाई कधीच आनंदी नसायच्या. पण माईंचे संस्कारच होते तिच्यावर तसे, त्यामुळे ती सगळं निभावत होती. कुठेच कमी पडत नव्हती. आपल्या दादाच्या संसाराला कुणाची नजर लागू नये म्हणून सोनल नेहमी देवाजवळ प्रार्थना करायची. अनेक वर्ष गेली. सगळं आनंदात सुरू होतं. परी आता 10 वर्षाची झाली आणि अचानक काही ध्यानीमनी नसताना सगळ्यांचं मायेचं छत्र हरवलं. जो आवडतो सगळ्यांना, तिची आवडे देवाला आणि देव सगळ्यांच्या लाडक्या माईला कायमचं आपल्यासोबत घेऊन गेला. ऋतूने तर आईलाच जणू गमावलं होतं. सोनल आणि ऋतूची अवस्था अगदी सारखी होती. त्या इतक्या मोठ्या दुःखातून कसंबसं एकमेकींना सावरत होत्या. काही दिवसांनी सोनलला तिच्या घरी परत जावंच लागलं. कशीबशी सोनल घरी आली. आता तर आपली आई नाही सासूबाई अशा, त्यामुळे ती अजूनच दुःखात बुडाली. रडत रडत कधी झोप लागली ते तिला कळलं नाही. जाग आली तो तिच्या सासूबाई तिच्या जवळ आल्या. बाळा, काळजी करू नकोस, आपल्या हातात काहीच नाही. तू असं रडलेलं आवडेल का तुझ्या माईला?
उठ, चहा केलाय तुझ्यासाठी. आणि हो, कधीही वाटलं तर माझ्याजवळ ये, मला तुझी आईच समज, असं म्हणून तिला जवळ घेतलं. सोनलला वाटले आपण स्वप्नात तर नाही ना, पण ते खरं होतं. देवाने सासूच्या रूपात तिच्यासाठी दुसरी आईच पाठवली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.